मॉर्निंग स्टुडंट, मागील लेक्चरमध्ये आपण कौटिल्याचा परराष्ट्र धोरणासंबंधीचा मंडल सिद्धांत अभ्यासला। हा मंडल सिद्धांत आपण एका आकृतीच्या सहाय्याने समजावून घेतला। मंडल सिद्धांतामध्ये कौटिल्याने एकूण 12 राज्ये सांगून परराष्ट्र धोरण कशा पद्धतीने आखले पाहिजेत हे सांगितलेले आहे। यामध्ये त्यांनी मधले जे राज्य म्हणजेच विजिगीषी राज्य याने शेजारील राष्ट्रांशी कशा पद्धतीने संबंध प्रस्थापित केले पाहिजेत हे आपल्या मंडल सिद्धांतामध्ये सांगितलेले आहे। आज आपण कौटिल्याचा परराष्ट्र धोरणासंबंधीचा जो दुसरा सिद्धांत आहे म्हणजेच षाडगुण्य सिद्धांत पाहणार आहोत। यामध्ये कौटिल्याने परराष्ट्र धोरणाचे एकूण 6 प्रकार सांगितलेले आहेत। अर्थशास्त्र ग्रंथाच्या 7व्या अधिकरणात कौटिल्याने षाडगुण्य सिद्धांत सांगितलेला आहे। परराष्ट्र धोरण ठरवताना विजिगीषी राज्याने पुढील 6 धोरणांचा स्वीकार करावा असे कौटिल्याने म्हटलेले आहे। हे 6 धोरण म्हणजेच संधी, विग्रह, आसन, यान, संश्रय आणि द्वैधिभाव। राजाने यापैकी योग्य अशा प्रकाराचा स्वीकार करून परराष्ट्राशी संबंध प्रस्थापित करावेत। शक्ती व सिद्धी प्राप्त होण्यासाठी, साम्राज्य स्थापन करण्यासाठी व ते वाढवण्यासाठी राजाने या 6 मार्गांचा योग्य प्रकारे अवलंब करावा असे कौटिल्याने म्हटलेले आहे। यापैकी पहिले धोरण म्हणजेच संधी। संधी म्हणजेच शांततेचे, मैत्रीचे धोरण ठेवणे, सलोख्याचे संबंध ठेवणे, त्यासाठी तह करणे। दुसरे धोरण म्हणजेच विग्रह। विग्रह म्हणजे वैरभाव किंवा शत्रुत्व प्रकट करणे। तिसरे धोरण आहे आसन। आसन म्हणजे तटस्थ वृत्ती धारण करून स्वस्थ बसणे, अर्थात योग्य संधीची वाट पाहणे। चौथे धोरण आहे यान। यान म्हणजे दुसऱ्या राज्यावर स्वारी करणे अथवा आक्रमण करणे। पाचवे धोरण आहे संश्रय। संश्रय म्हणजे दुर्बल असता दुर्गाचा अथवा दुसऱ्या राज्याचा आश्रय घेणे। 6वे धोरण आहे द्वैधिभाव। द्वैधिभाव म्हणजेच एका वेळी काही राज्यांशी युद्ध तर काही राज्यांशी मैत्री करणे म्हणजेच दुटप्पी धोरण ठेवणे। कौटिल्याने वरीलप्रमाणे 6 प्रकारचे धोरण स्पष्ट करून असे म्हटले आहे की ही धोरणे भिन्न भिन्न परिस्थितीमुळे निर्माण होतात। त्यामुळे योग्य परिस्थितीत योग्य धोरण स्वीकारून विजिगीषी राज्याने योग्य प्रकारची कृती करावी। जो दुसऱ्याहून कनिष्ठ कमी बलवान असेल त्याने दुसऱ्याशी सलोखा म्हणजेच संधी करावी। समोपचाराचे सहकार्याचे धोरण स्वीकारावे। स्वतः राजा प्रबल शक्तिशाली असेल तर त्याने चढाई म्हणजेच विग्रह करावा। शत्रू समबल असेल तर तटस्थतेचे धोरण अवलंबणे योग्य होय। तटस्थ म्हणजेच आसन। आसन म्हणजे तटस्थ राहून योग्य संधी मिळताच आक्रमण करावे। ज्या राज्याची तयारी जयत असेल म्हणजे जो शत्रूपेक्षा प्रबल असेल त्याने चाल करावी, आक्रमण करावे। ज्यास शक्ती नाही त्याने इतर राज्यांशी मैत्री करावी, इतरांकडून आश्रय संरक्षण मिळवावे। मदती वाचून इष्ट हेतू साध्य व्हावयाचा नाही असे वाटत असेल तेव्हा एकाशी तह आणि दुसऱ्याशी लढाई करावी असे दुहेरी म्हणजे दुटप्पी धोरण सांभाळावे। शत्रुपक्षाकडील प्रदेश प्राप्त होऊन आपल्या राज्याचा उत्कर्ष विकास साधण्यासाठी राजाने वरीलपैकी योग्य त्या धोरणांचा चातुर्याने स्वीकार केला पाहिजेत असे कौटिल्याने म्हटलेले आहे। कौटिल्याच्या मते सलोखा आणि लढाई या दोहोंपासून नफा नुकसान सारखेच असेल तर सलोखाच पत्करावा, कारण लढाईमुळे सैन्यांचा संपत्तीचा नाश होतो। याप्रमाणे तटस्थता व स्वारी म्हणजेच लढाई यापासून नफा नुकसान सारखेच असेल तर राजाने स्वारी करण्याऐवजी तटस्थ राहणे अधिक हिताचे ठरते। दुर्बल राजाने आपल्या शेजारच्या शत्रू राजाहून अधिक बलाढ्य राजाचा आश्रय घ्यावा। तसा राजांना आढळल्यास शेजारच्या शत्रू राजाशीच सलोखा केला पाहिजेत। 2 बलाढ्य राजांमध्ये जो आपले संरक्षण करावयास समर्थ असेल त्या राजाशी मैत्री करावी किंवा त्या राजाचा आश्रय घ्यावा। वेळप्रसंगी दोघाही प्रबल राजांशी मैत्री करून आपले सामर्थ्य वाढवावे आणि नंतर मध्यम किंवा उदासीन राजाची मदत घेऊन त्या 2 बलाढ्य राजांचा नाश करावा। कौटिल्याच्या मते 2 राज्यात स्नेहबंध असतील तेव्हा दोहोंपैकी जो राजा आपल्यास प्रिय असेल, जो आपल्यावर प्रेम करत असेल त्याचा आश्रय घ्यावा ही सर्वात उत्तम मैत्री होय। कौटिल्याने परराष्ट्र धोरणाविषयी केलेली चिकित्सा अत्यंत उद्बोधक अशी वाटते। त्याच्या मते कनिष्ठ राजाने आपल्या वरिष्ठ व बलवान राजाशी मैत्री करावी। वरिष्ठांशी शत्रुत्व पत्करणे म्हणजे पादचारी माणसाने हत्तीशी लढाई करण्यासारखे आहे। तसेच राजाने समान राजाशी मैत्री करावी। आपल्या एवढी शक्ती सामर्थ्य असलेल्या समान राजाशी वैर करणे म्हणजे 2 कच्ची मडकी एकमेकांवर आपटण्यासारखे असून त्यात दोघांचाही नाश होतो।
बलिष्ठ राजाने कनिष्ठ राजाशी लढाई करणे हे मडक्यावर दगड आपटल्यासारखे आहे. त्यात बलिष्ठ राजाचा जय हा ठरलेलाच असतो. राजाने नेहमी शत्रू पक्षाच्या सामर्थ्याचा अंदाज घेऊन योग्य मार्गांचा अवलंब केला पाहिजे असे कौटिल्याने म्हटले आहे. कौटिल्याने युद्धाचे एकूण 3 प्रकार सांगितलेले आहेत. यापैकी पहिला प्रकार म्हणजेच उघड युद्ध म्हणजेच प्रकाश युद्ध. नेमलेल्या ठिकाणी व नेमलेल्या वेळी दिवसा उजेडी चालते ते उघड युद्ध किंवा प्रकाश युद्ध होय. युद्धाचा दुसरा प्रकार म्हणजेच कपट युद्ध किंवा कूटयुद्ध म्हणजेच शत्रू राष्ट्राला एकीकडे हुल दाखवून दुसरीकडे एकाएकी हल्ला करावायचा. शत्रू बेसावध अथवा संकटात असता त्याचा फायदा घेऊन त्याचा नाश करावायचा. तिसरा युद्धाचा प्रकार सांगितलेला आहे गुप्त युद्ध. गुप्त युद्ध म्हणजे शत्रूच्या सैन्यात गुप्त मसलितेने फितुरी करणे आणि गुप्त प्रयोगात घात करणे हे गुप्त लक्षण होय. यास गुप्त युद्धाचे संबोधले जाते. या 3 प्रकारांपैकी राजाने योग्य मार्गाचा अवलंब करावा. गनिमी मार्गांचा युद्धाचाही अवलंब करावा असे कौटिल्याने सांगितलेले आहे. शत्रू पक्षाकडील लोकांना वश करून घेण्यासाठी कौटिल्याने 4 प्रकारचे उपाय योजावेत. याच्यामध्ये साम दाम भेद व दंड या उपायांचा देश व काल परिस्थिती यानुसार विचार करून अवलंब केला पाहिजेत. त्याचबरोबर शत्रू पक्षाकडून जिंकून घेतलेल्या प्रदेशाचे वसाहतीकरण कसे करावे याबाबत कौटिल्याने अर्थशास्त्रात सविस्तर वर्णन केलेले आहे. कारण विजयघोषी राज्याला साम्राज्य विस्ताराबरोबर प्राप्त प्रदेशाचे संरक्षण व संवर्धन करणे आवश्यक ठरते. कारण जिंकलेल्या प्रदेशातील प्रजेला विजयघोषी राज्याबद्दल प्रेम जिव्हाळा वाटला पाहिजे. त्यासाठी प्रजेचे हित कल्याण करणे हे राजाचे कर्तव्य ठरते. यानंतर आपण कौटिल्याचे समाजव्यवस्थेसंबंधी धर्म व नीती यासंबंधी विचार अभ्यासणार आहोत. कौटिल्याच्या काळात चातुर्वर्ण व्यवस्था भारतामध्ये रूढ होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र ही वर्णव्यवस्था आणि ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम अशी आश्रम व्यवस्था होती. समाजात कुटुंब संस्था, विवाह संस्था व धर्मसंस्था अस्तित्वात होत्या. धर्म नीतिनियम समाजाचे नियमन करीत असे. कौटिल्याने प्रत्येक वर्णाची व आश्रमाची कर्तव्ये स्पष्ट केलेली आहेत. आर्य धर्माचे वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला इहलोकी परलोकी सुखप्राप्ती मोक्षप्राप्ती होते. तेव्हा राजाने कोणासेही स्वधर्मापासून विचलित होऊ न देता त्याला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याची सोयी उपलब्ध करून दिली पाहिजेत. राजदंडाचा उपयोग केल्यानेच समाजातील सर्व लोक स्वधर्माचे पालन करू शकतात. लोकांनी हे धर्म पालन न केल्यास संकर होऊन समाजाचा नाश होईल. म्हणून राजदंडाच्या जोरावर वर्णाश्रम धर्म पाळला जावा असे कौटिल्याचे मत होते. कौटिल्याने सामाजिक नीतीसंबंधी असे म्हटले आहे की समाजातील वर्णव्यवस्था, आश्रम पद्धती, कुटुंब पद्धती, विवाह पद्धती इत्यादी पद्धतींचे पालन व आचरण प्रजेकडून होणे आवश्यक आहे. समाजाला स्थैर्य व सुव्यवस्था लाभण्यासाठी प्रजेला स्वधर्म पाळावयास लावणे हा राजाचा धर्म होय. राजधर्मात सर्व धर्मांचा समावेश होतो. राजाने राजधर्माचे पालन केल्यास प्रजेचे हित साधले जाते. अर्थशास्त्रात राजहितास प्रजेच्या कल्याणास प्राधान्य दिलेले आहे. तरी पण राजकीय हेतू साध्य करण्यासाठी धर्माचा साधन म्हणून देखील वापर करावा असे कौटिल्याने आपले मत मांडलेले आहे. राजाने धर्मव्यवहार पाळून प्रजेच्या धार्मिक मनोभावनांबद्दल आदर व सहिष्णुता बाळगावी. वर्णाश्रम धर्मावर आधारित अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करून राजधर्माचे पालन करावे आणि प्रजेचे संरक्षण व संवर्धन करावे असे कौटिल्याने म्हटलेले आहे. कौटिल्याने धर्माइतकेच नीतिमत्तेस देखील राजव्यवहारात स्थान दिलेले आहे. त्यांनी धर्म व नीती यापासून राजकारण अलिप्त ठेवलेले आहे. सर्वसाधारण नीती व व्यक्तिगत नीती, राजकीय नीती यात कौटिल्याने भेद मानलेला आहे. धर्म व नीती राजाच्या सुरक्षिततेवर व अंतर्गत सुव्यवस्थेवर अवलंबून असतात. म्हणून नीती धर्म या गोष्टी राजकारणापेक्षा कमी महत्त्वाच्या आहेत. तेव्हा धर्म नीती यांचा वापर राजकारणी लोकांनी कारणापुरताच करून घ्यावा. राजाने धर्म व नीती यांचे पालन जरूर करावे, परंतु धर्म व नीती यांचे महत्त्व राजधर्मापेक्षा श्रेष्ठ होऊ देऊ नये असे कौटिल्याने म्हटलेले आहे. धर्म व नीती याबाबत कौटिल्याचे विचार मध्ययुगीन काळामध्ये इटलीमध्ये जो मॅकियावेली नावाचा विचारवंत होऊन गेलेला आहे त्याच्या विचारामध्ये आपल्याला
कौटिल्याचे विचार आढळतात. कौटिल्याप्रमाणेच मॅकियावेलीने अंतर्गत व आंतरराष्ट्रीय राजकारणात राज्याच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी कुटील नीतीचा पुरस्कार केलेला आहे. व्यक्तिगत नीती म्हणजेच प्रजेची नीती आणि राजकीय नीती म्हणजेच राजाची नीती या दोन्हींमध्ये मॅकियावेलीने देखील भेद मानलेला आहे. त्यामुळेच कौटिल्यास भारतीय मॅकियावेली असे संबोधले जाते. अशा पद्धतीने आपण कौटिल्याचे राजकीय विचार अभ्यासले. कौटिल्याच्या राजकीय विचारांचे मूल्यमापन करावयाचे झाल्यास प्राचीन राजकीय नीतीचे समग्रपणे विवेचन करणारा ग्रंथ म्हणून कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ ओळखला जातो. सुमारे 2300 वर्षापूर्वी हा ग्रंथ लिहिला गेलेला आहे. त्यानंतर कितीतरी घडामोडी घडून आल्या, त्यामुळे अनेक राजकीय बदल घडले. जुन्या भागेची जागा नव्या भाषेने घेतली. अनेक राजकीय ग्रंथ प्रसिद्ध झाले, तरीसुद्धा कौटिल्याने लिहिलेले अर्थशास्त्र हा ग्रंथ महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अनेक प्राचीन ग्रंथांचा त्याने आधार घेऊन अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यामुळे प्राचीन राजनीतीचे यथार्थ दर्शन देणारा राजकीय ज्ञानकोश असे कौटिल्याच्या अर्थशास्त्राला संबोधणे योग्य होय. कौटिल्याच्या राजकीय विचारांच्या या अर्थशास्त्र ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की या ग्रंथात राजनीतीचा व व्यवहाराचा संपूर्ण विचार कौटिल्याने केलेला आहे. धर्म व नीती या दोन्ही गोष्टी राजकारणापासून अलिप्त ठेवून केवळ राज्यव्यवहाराचे वर्णन या ग्रंथामध्ये कौटिल्याने केलेले आढळते. कौटिल्याने सांगितलेले परराष्ट्र धोरणविषयक विचार आधुनिक काळातील परराष्ट्र धोरणासारखेच वाटतात. राज्यातील संबंध, मंडल सिद्धांत, 6 प्रकारचे परराष्ट्र धोरण सांगणारा षाडगुण्य सिद्धांत, राजदूतांची नियुक्ती, गुप्तहेरांची तरतूद, तहाचे प्रकार इत्यादी माहिती आजही आपल्याला अत्यंत महत्त्वाची व उद्बोधक वाटते. अशा प्रकारे कौटिल्याच्या राजकीय विचारात अनेक गुणविशेष आढळून येत असले तरी त्यांच्या काही विचारात उणिवा देखील राहून गेलेल्या आहेत. त्यामुळे काही राजकीय विचारवंतांनी अर्थशास्त्र या ग्रंथावरती टीका केलेली दिसून येते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात शिक्षण पद्धतीची सविस्तर चर्चा आढळत नाही अशी टीका केली जाते. ब्रह्मचार्य आश्रम व्यवस्थेत शिक्षण घ्यावे, युवराजाला विविध शास्त्रे शिकवावी असा किरकोळ उल्लेख आढळतो. परंतु शिक्षण व्यवस्थेबरोबरच राजाची कर्तव्ये कोणती, त्याबाबत कार्ये कोणती याबाबतची समर्पक माहिती आपल्याला आढळत नाही. मॅगस्थनीस हिंदुस्थान विषयक जी वृत्ते प्रकाशित केलेली आहेत त्यात अर्थशास्त्र व अर्थशास्त्र ग्रंथाबाबत कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या कालखंडाबाबत व त्याने केलेल्या वर्णनाबाबत शंका निर्माण होते. A.B. कीथ यांनी अर्थशास्त्र ग्रंथावर अशी टीका केली आहे की व्यापक अर्थाने राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाचे विचार अर्थशास्त्रात आढळत नाही. फक्त राज्य प्रशासन व परराष्ट्र संबंध यांची प्रत्यक्ष व्यवहारासंबंधी केलेली चर्चा मात्र आढळून येते. आळतेकर यांनी अर्थशास्त्र हे राज्यशासनाचे नियम एकत्रित केलेली फक्त नियमावली होय अशी टीका केलेली आहे. अशा रीतीने कौटिल्याच्या राजकीय विचारावर टीका झाली असली तरी त्याच्या राजकीय विचारांचे त्याच्या अर्थशास्त्र ग्रंथाचे महत्त्व कमी झालेले नाही. प्राचीन राजकीय नीतीचे यथार्थ दर्शन घडवणारा ग्रंथ म्हणून अर्थशास्त्राला महत्त्वाचे ऐतिहासिक साधन मानले जाते. श्री अरविंद घोष यांनी असे म्हटले आहे की अर्थशास्त्र परंपरेत राजकीय धोरणांची बुद्धिवादाच्या व तर्कज्ञानाच्या निकषावर आधारलेली समर्थने आहेत. प्राचीन भारतातील वैचारिक मूल्यांचे निर्देशक आणि राजकीय परंपरांच्या टिकाऊपणाचे द्योतक म्हणून अर्थशास्त्र हा ग्रंथ महत्त्वाचा वाटतो. एकंदरीत अंतर्गत राज्यव्यवस्थेविषयी आणि परराष्ट्रीय संबंधाविषयी मौलिक विचार मांडणारा प्राचीन भारतीय राजनीतीवरील एक महान ग्रंथ म्हणून अर्थशास्त्र ग्रंथ प्रसिद्ध आहे असा निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. अशा पद्धतीने आपला इथं पहिला टॉपिक संपत आहे. धन्यवाद.